परिसरामध्ये मागील 4 वर्षापासून प्रशासन गाडा हाकत आहे, परंतु लातूरच्या नागरी समस्येकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे। आज प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिक आज आपल्या प्रभागातील समस्येसाठी आज महापालिकेमध्ये ठिय्या आंदोलन करत आहेत। नेमकं आपण जाणून घेणार की काय त्यांची समस्या आहे। आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 च्या आम्ही नागरी समस्या घेऊन या ठिकाणी आंदोलन आलो आहोत। गेले 1 महिन्यापासून आम्ही या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कॉल करतोय की त्या ठिकाणी महापालिकेचे बोर्सचे पाईप दुरुस्ती करायची आहे। किरकोळ पाईप दुरुस्तीमुळे हजारो लिटर पाणी त्या ठिकाणी वाया जात आहे। त्यामुळे त्याची विनंती केली तर अधिकारी फोन उचलत नाहीत, आमचे सध्या काम बंद आहेत, अशा पद्धतीचे उत्तर त्या ठिकाणी आम्हाला ते देत आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचं वावर एवढा झाला आहे की आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलं, पण डावलाडावलीचे उत्तरं देऊन त्या ठिकाणी ते कसलंच काम मोकाट कुत्रे उचलण्याचं करत नाहीत। त्याचबरोबर रमाई घरकुल योजनेचे हप्ते वर्षानुवर्ष पेंडिंग त्या ठिकाणी नागरिकाचे आहेत, ते हप्ते त्या ठिकाणी ते सोडत नाहीत। त्याचबरोबर आमच्या प्रभागामध्ये कचऱ्याचे ढीग मस्जिद समोर महादेवनगर परिसरामध्ये त्या ठिकाणी लागलेले आहेत। ते कचरा या ठिकाणी घंटागाडी, अक्षय घंटागाडी असेल, महापालिका असेल, हे उचलत नाहीत। अशा विविध समस्या त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला लाईट, स्ट्रीट लाईट परिसरातल्या बंद आहेत। त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोकांचा वावर वाढलेला आहे, लोकांना त्या ठिकाणी मारहाण होत आहे, दगडफेक त्या ठिकाणी होत आहे। त्यासाठी ताकपिरे नावाच्या अधिकाऱ्याला कॉल केला, परंतु ते अधिकारी उद्या म्हणून गेले 8-15 दिवस झाले या ठिकाणी ते आम्हाला डावलाडावली करत आहेत। अशा सर्व अधिकाऱ्या, चव्हाण म्हणून पाणी पुरवठा विभागाचा अधिकारी आहे, तो कॉल उचलत नाही आमचे। अशा पद्धतीचे अधिकारी काम करत आहेत। त्यामुळे या ठिकाणी आम्हाला आंदोलन घेऊन यायची वेळ आज आलेली आहे। गेले 1 तास झाले या ठिकाणी आंदोलन चालू आहे, परंतु या ठिकाणी हे घमंडी अधिकारी हुकुमशाही चालवत आहेत आणि कुठलाही अधिकारी निवेदन स्वीकारायला सुद्धा काय झाले म्हणून विचारायला सुद्धा या ठिकाणी आलेला नाही। परंतु आम्ही या ठिकाणी आता आमच्या नागरिकांनी या ठिकाणी झोपण्याचं आंदोलन या ठिकाणी चालू केले, कारण अधिकारी या ठिकाणी येत नाहीत। त्यामुळे आता आम्ही या ठिकाणी झोपून या ठिकाणी आमचा मुक्काम आज महापालिकेमध्ये होणार आहे। अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि जर यापुढे ते अधिकारी नाही आले तर आम्हाला महापालिकेचे दरवाजे बंद करण्याचं आंदोलन या ठिकाणी करावं लागेल, असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय। आणि समस्या जर आमच्या नाही सोडवल्या तर भविष्यामध्ये आम्ही प्रभागातला कचरा या महापालिकेमध्ये आणून टाकणार आहोत, मोकाट कुत्रे या ठिकाणी महापालिकेमध्ये आणून सोडणार आहोत। या ठिकाणी महापालिकेच्या लाईट्स आम्ही बंद करून आमचा निषेध या ठिकाणी नोंदवणार आहोत। अशा पद्धतीचे जर गर्विष्ठ प्रशासन वागत असेल, घमंडी वागत असेल, तर त्याला उत्तर आम्ही त्याच पद्धतीने या ठिकाणी द्यायचं ठरवलेलं आहे। धन्यवाद। काही दिवसापूर्वी आता काही दिवसातच महापालिकेची निवडणुका लागणार होत्या, अशा पद्धतीने हे बघा, महापालिकेच्या निवडणुका तर लागणार आहेत, परंतु आम्ही महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत या उद्देशाने या ठिकाणी नागरी समस्या घेऊन येत नाहोत। मी गेल्या 1-1.5 महिन्याखाली सुद्धा महापालिकेला याच समस्याचं निवेदन दिलेलं आहे। आम्ही निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी बघितलेलं आहे, परंतु आमच्या समस्या कुठल्या सोडवल्या नाहीत। मग आमच्याकडे पर्याय काय आहे? आम्ही या ठिकाणी आंदोलन घेऊन आल्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नव्हता, कारण तेवढं निवेदन देऊन सुद्धा अधिकारी कुठलाच कॉल उचलत नाही, आमचं काम करत नाही, रोज उद्या म्हणून आम्हाला उत्तर ते देतात। त्यावर मग आम्हाला पर्याय काय उरलेला नाही। आणि घरकुलचे हप्ते सुद्धा या ठिकाणी अजून कुठली आचारसंहिता नाही, काही नाही, परंतु हप्ते हे टाकत नाहीत। वर्ष 1.5 वर्ष लोकांचे हप्ते त्या ठिकाणी लोकांना भेटले नागरिक गेले 1.5 तासापासून विकास आणि सगळे सहकारी या ठिकाणी आंदोलनासाठी आलेलो आहोत आणि 1.5 तासामध्ये हे अधिकारी एकही अधिकारी बाहेर विचारायला या ठिकाणी आलेला आहे आणि गेंड्याची कातडी तो अधिकारी पांघरला असेल किंवा नाही ते अधिकाऱ्याला माहीत, पण आम्हाला इतकं माहीत आहे आमच्या अंगावर मात्र गेंड्याचं कातवडं टाकण्याचा मात्र त्या अधिकाऱ्याने प्रयत्न केलेला आहे। विकास भाऊ त्यांनी वेळोवेळी त्या भागातील प्राथमिक लेवलच्या समस्या ज्या आहेत, प्राथमिक लेवल रस्ता असेल, नाली, कचरा, जे काय प्राथमिक लेवलच्या असतील, समजा मोकळ कुत्रे वगैरे जे असतील, विकास भाऊनं सविस्तर या ठिकाणी बोललेले आहेत। या प्राथमिक लेवलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे मनपा या ठिकाणी आहे, परंतु प्राथमिक लेवलच्या गरजा पूर्ण होत नाही।
तरी विकास भाऊनं 8-15 दिवसांपासून त्यांना फोनवर किंवा निवेदनाच्या माध्यमातून संपर्क मागणी आहे की प्राथमिक लेवलच्या तरी गरजा या अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्या पाहिजे. हीच मागणी आहे प्राथमिक लेवलच्या. आम्ही काय त्यांना असं म्हणत नाही की आम्हाला सगळं काय आरक्षण करून द्या. प्राथमिक लेवलच्या मंदिर मशिदीसमोरचे जे काय समजा त्या ठिकाणी श्रद्धास्थान आहे आमचे तिथला तरी कचरा उचलावा तेही हे अधिकारी करत. अशा लेवलचे जे मागण्या जर पूर्ण झाल्या तर आंदोलनाची कशी दिसेल? मागण्या पूर्ण झाल्यानंतर नाही झाल्यानंतर विकास भाऊने सांगितलेलं आहे की आम्ही मनपाचे दरवाजे बंद करू, तिथला कचरा या ठिकाणी आणून आम्ही टाकू. मोकाट कुत्रे जे काय रेबीज त्या कुत्र्यांमध्ये काही ठिकाणी असेल ते कुत्रे आम्ही मनपात या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये आणि आणून सोडू. पुढची दिशा हेच राहणार आहे आणि अधिकारी लवकर जर नाही आले तर याला एक वेगळं वळण आंदोलन येऊ शकतो. हे होते आंदोलनकर्ते त्यांनी सांगितलेलं आहे की प्रशासन केंद्राच्या कातडीसाठी वागत आहे. नागरिक सुविधा अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. वारंवार तक्रार करून लेखी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन कसल्याही प्रकारची दखल घेत नसल्यामुळे आम्हाला आंदोलन करावं लागत आहे. आणि जर आमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्ही इथं महापालिकेतच हे आंदोलन मुक्काम करू अशा पद्धतीचं आंदोलन म्हणणं आलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.